छत्रपती संभाजीनगर येथील उस्मानपुरा या ठिकाणी श्री गजानन रामकृष्ण शिणकर आणि शिनाकर दाम्पत्य हे श्री दत्तगुरू यांचे खूप मोठे भक्त आहेत. त्यांनी डिसेंबर 2006 मध्ये औदुंबर वृक्षाखाली दत्तगुरू यांच्या मंदिराची स्थापना केली आणि तेव्हापासून अविरत ते आजपर्यंत मनोभावे पूजा अर्चना प्रार्थना करत असतात आणि दरवर्षी प्रमाणे दत्तगुरू जयंती मोठ्या थाटात आणि हर्षोल्लासात साजरी करीत आहेत. कार्यक्रम 2006 पासून करीत आहोत. इथे उस्मानपुरा भागात रंगमंदिराच्या बाजूला आणि हे इथे औदुंबराचा वृक्ष असल्यामुळे आम्ही इथे दत्त मंदिराची स्थापना केली. एक छोट्याशा प्रमाणात आम्ही दत्त जन्मोत्सव साजरा करतो. आमच्या परिसरातील सर्व नागरिक दत्त जन्मोत्सव साजरा करून प्रसादाचा लाभ घेतात. आज या कार्यक्रमाला राजू भाऊ वैद्य, सागरजी वाडकर हे उपस्थित होते आणि आमची श्रीनगर भजनी मंडळ यांची उपस्थिती. श्रीनगर भजनी मंडळाने हा कार्यक्रम साजरा केला. निष्ठा, कारण की कलियुगामध्ये अशा दोन देवता आहेत, विनायक व कलो नायक. कारण कलियुगामध्ये आणि धनात्मक घेतलेला आहे. म्हणून भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुण रजगुण तमोगुण आणि सत्वगुणाच्याही पलीकडे असणारी ही मूर्ती औलवृक्षाखाली या ठिकाणी स्थापन आहे आणि सध्या आहेत. कसं आहे, दत्त आहे, मायाळू आहेत आणि कृपाळू आहेत. असणारा कार्यक्रम असतो. सगळेजण भाविक भक्त प्रसाद घेतात आणि ज्या ठिकाणी सगळ्याच्या हाताने आरती ज्या ठिकाणी म्हणजे तिथं एक ते अवतारच आहे. तिथूनच म्हणजे औदुंबराची म्हणजे हे झालेली आहे. अशी दत्तगुरू जयंती निमित्त त्यांनी महाआरती, गुरूंचा भंडारा आणि भजनी मंडळ यांच्या समवेत दत्तगुरू मंदिरात प्रचंड 2 ते 3 हजार भक्तांसमवेत जयंती साजरी केली. एका जनाधानी श्री दत्त जाणो. जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता हो स्वामी अवधूता. आरती वाळीता हरणी बहुचिंता. जय देव जय देव. दरवर्षी भंडारा करून ते सर्व भक्तांसाठी प्रसादाची व्यवस्था करत असतात. त्याचबरोबर संत एकनाथ रंग मंदिराच्या बाजूला वसलेले हे श्री दत्तगुरू मंदिर एक पावन मंदिर असून एक पवित्र ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात असं ते बोकडेपणाने सांगतात. मंदिर जरी छोटे असले तरी त्यांच्या मनातला भाव हा खूप मोठा असल्याचा दिसून येतो. श्री दत्तगुरू महाआरती श्री देवीदास रामराव भालेराव गुरुजी यांच्या हस्ते पार पडली आणि प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत हा जयंती कार्यक्रम उत्साहात पार पडला. जनमत न्यूज करता दिलीप वरघट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगरहून. साक्षात परब्रह्म